डिअर स्टुडंट्स, आज आपल्याला अल्कोहोल आणि फिनॉल यांच्या फिजिकल प्रॉपर्टीचा अभ्यास करायचा आहे. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे अल्कोहोल्स आणि फिनॉल्स हे कोणत्या स्टेटला असतात, त्यांचा स्मेल कसा, कोणते फोर्सेस त्याच्यामध्ये असतात, बॉइलिंग पॉईंट कसं आहे, मेल्टिंग पॉईंटबद्दल थोडीशी माहिती, त्याची सोलिबिलिटी वॉटरमध्ये किती असते, या सगळ्या प्रॉपर्टीचा अभ्यास आपण फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये करतो. अल्कोहोल आणि फिनॉलच्या आपल्याला 4 फिजिकल प्रॉपर्टीज पाहायच्या आहेत. एक आहे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, म्हणजे अल्कोहोल आणि फिनॉल्स मध्ये काही इंटरमॉलिक्युलर फोर्सेस प्रेझेंट आहेत का, कोणते ते पाहू आपण. दुसरं बघायचं आहे फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेटमध्ये ते लिक्विड आहेत, ते काय सॉलिड आहेत, याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. तिसरा पार्ट बघूया बॉइलिंग पॉईंट. कम्पेअर करू आपण की होमोलॉगस सिरीज अल्कोहोलची आणि फिनॉलची, आणि त्यांचा बॉइलिंग पॉईंट सगळ्या अल्कोहोलचा सेम असतो का प्रत्येक वेगळ्या एक्झाम्पलमध्ये बॉइलिंग पॉईंट चेंज होतो, याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा. सोबतच आपण अभ्यास करूया अल्कोहोल आणि फिनॉल यांची सॉलिबिलिटी, म्हणजे हे जर सबस्टन्स अल्कोहोल किंवा फिनॉल जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत हे वॉटरमध्ये जर डिझॉल्व केले तर हे वॉटरमध्ये डिझॉल्व होतात का, सोल्युबल आहेत का नाहीत, किंवा कमी सोल्युबल आहेत याबद्दल आपण, आणि सोल्युबल जर असतील तर त्याचे काय रिझन्स आहेत याबद्दल आपण डिस्कशन करूया. चला बोर्डवर बघा, पोलार मॉलिक्यूल बद्दल आपण डिस्कशन करूया. हा HCl मॉलिक्यूल आहे. HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. मग ह्याचा बॉन्ड जर प्रेझेंट केला तर ClH आपण असं लिहू शकतो. ClH यामध्ये हायड्रोजन आहे आणि क्लोरीन आहे. दोघांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये खूप फरक आहे, आणि जर दोघांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये खूप फरक असेल तर जो बॉन्डिंग पेअर आहे क्लोरीन आणि हायड्रोजनचा मध्ये, तो बॉन्डिंग पेअर जास्त क्लोरीनच्या जवळ येतो आणि क्लोरीनवर पार्शल निगेटिव्ह आणि हायड्रोजनवर पार्शल पॉझिटिव्ह चार्ज येतो, म्हणजेच हा मॉलिक्यूल पोलार बनतो. पोलारचा अर्थ आहे एका मॉलिक्यूलच्या 2 ॲटमवर सलग एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह पार्शल जर चार्जेस डेव्हलप होत असतील तर त्याला पोलार मॉलिक्यूल म्हणायचं. H2O वॉटर मॉलिक्यूल आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्या दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये फरक आहे, आणि त्याच्यामुळे हा सुद्धा पोलार मॉलिक्यूल होईल. डेल्टा हा जो बॉन्ड आहे ऑक्सिजनकडे शिफ्ट होईल आणि इथे निगेटिव्ह चार्ज, इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल. तिसरा मॉलिक्यूल आहे अमोनिया, ज्याच्यामध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन आहे. नायट्रोजन सुद्धा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. क्लोरीनपेक्षा ऑक्सिजन हा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह, ऑक्सिजनपेक्षा नायट्रोजन हा अजून कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह, आणि नायट्रोजनपेक्षा कार्बन अजून कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह. त्याच्यामुळे याच्यावर पार्शल निगेटिव्ह चार्ज कमी, सगळ्यात याच्यावर पार्शल निगेटिव्ह चार्ज कार्बनपेक्षा जास्त, इथे पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज येईल. म्हणजेच सगळेच मॉलिक्यूल पोलार बनतील, पण याच्यात सगळ्यात मोर पोलार कोणता असेल तर हा जो पहिला मॉलिक्यूल आहे तो सगळ्यात जास्त पोलार असेल. का मोर पोलार? कारण की मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे ह्याची पोलॅरिटी जास्त आहे, आणि वरून जसं जसं आपण खाली येऊ कार्बनकडे याची पोलॅरिटी कमी कमी होत जाईल. आता का चर्चेचा भाग आहे? कारण की आपल्याला अल्कोहोल म्हणजे हे H2O सोडा, आपल्याला अल्कोहोलमध्ये OH हायड्रॉक्झिल ग्रुप आहे, अल्कोहोलमध्ये आणि फिनॉलमध्ये हायड्रॉक्झिल ग्रुप आहे, म्हणजे ऑक्सिजन आहे त्याला लागलेला हायड्रोजन आहे, आणि ऑक्सिजन हा हायड्रोजनपेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे ऑक्सिजनवर पार्शल निगेटिव्ह आणि हायड्रोजनवर पार्शल पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतात, आणि अशा मॉलिक्यूलला पोलार मॉलिक्यूल असं म्हटलं जातं. आता पहिली फिजिकल प्रॉपर्टी बघूया आपण, नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. अल्कोहोल अँड फिनॉल आर हायली पोलार मॉलिक्यूल. आता चर्चा केली आपण. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे OH ग्रुपमुळे अल्कोहोल आणि फिनॉल पोलार मॉलिक्यूल बनतात. मग याचा काय बेनिफिट आहे? हेन्स बोथ कंपाऊंड हेल्ड टुगेदर, म्हणजे अल्कोहोल 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 एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, आणि त्यामध्ये काय असतं, सगळ्यात महत्त्वाचा हा शब्द लक्षात ठेवा, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. कोणामध्ये? अल्कोहोलमध्ये. आणि तसंच हायड्रॉक्सिल ग्रुप फिनॉलमध्ये असल्यामुळे एक फिनॉल दुसऱ्यासोबत, दुसरा फिनॉल तिसऱ्यासोबत एकमेकांसोबत बॉन्ड तयार करतात.
कसे बॉन्ड तयार करतात बघा. पहिले अल्कोहोल पासून सुरू करूया. हा ROH अल्कोहोल आहे. अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला ROH. याच्यात ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि हायड्रोजन इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. दुसऱ्या अल्कोहोलच्या बघा, एक अल्कोहोलचा ऑक्सिजन दुसऱ्या अल्कोहोलच्या हायड्रोजन सोबत बॉन्ड तयार करतो, कारण की इलेक्ट्रोनिगेटिव्ह पार्शल इलेक्ट्रोनिगेटिव्ह, दुसऱ्या अल्कोहोलचा हायड्रोजन पार्शली इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. मग ह्याचा निगेटिव्ह पार्शल ऑक्सिजन दुसऱ्या अल्कोहोलच्या पार्शली पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन सोबत एक बॉन्ड तयार करतो. आणि अशा प्रकारच्या मग एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत, दुसऱ्याचा ऑक्सिजन तिसऱ्याच्या हायड्रोजन सोबत, तिसऱ्याचा ऑक्सिजन चौथ्याच्या हायड्रोजन सोबत, असं सगळे अल्कोहोल मॉलिक्यूल एकमेकासोबत ऑक्सिजन आणि हायड्रोजन. तर इथे बघा, ऑक्सिजनच्या मध्ये हायड्रोजन आला आणि एक नवीन बॉन्ड तयार झाला. आणि अशा प्रकारच्या बॉन्डला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारचीच इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इथे फिनॉल मध्ये सुद्धा रिप्रेझेंट केली. बघून घ्या. तर नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस मध्ये, ड्यू टू पोलार नेचर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप, the negatively charged oxygen atom of alcohol or phenol form a partial bond with positively charged hydrogen atom of another or second molecule of alcohol or phenol. That bonding is known as intermolecular hydrogen bonding. आता इंटरमॉलिक्युलर म्हणजे दोन वेगळ्या मॉलिक्यूल मध्ये असलेली बॉन्डिंग, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते अल्कोहोल आणि फिनॉल मध्ये. आता बघा, फिजिकल स्टेटमध्ये, फिजिकल स्टेटचा अर्थ आहे कोणत्या स्थितीमध्ये ते असतात, त्यांची कोणत्या प्रकारे ते आपल्याला नेचरमध्ये सापडतात. तर बघा, लक्षात ठेवा, लोअर मेंबर ऑफ अल्कोहोल. आता हा शब्द लक्षात ठेवा, लोअर मेंबर, हायर मेंबर. लोअर मेंबरचा अर्थ आहे असा अल्कोहोल की ज्याच्यामध्ये एक कार्बन आहे, किंवा असा अल्कोहोल की ज्याच्यात दोन कार्बन आहे, किंवा असा अल्कोहोल की ज्याच्यात तीनच कार्बन आहेत. म्हणजे मिथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, प्रोपाइल अल्कोहोल, यांना आपण म्हणूया लोअर मेंबर. आणि खूप हायर मेंबर की ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या 10, 12, 15 आणि अशा प्रकारचे अल्कोहोल, त्यांना हायर मेंबर असं आपण म्हणतो. पण आपल्याला डिस्कशन इथं करायचं, लोअर मेंबर ऑफ अल्कोहोल आर कलरलेस, पाण्यासारखे दिसायला. पाणी ते ठेवलं आणि अल्कोहोल ठेवलं, वी कॅनॉट डिफरन्शिएट. टॉक्झिक आहेत अल्कोहोल, कसे आहेत? टॉक्झिक आहेत, विषारी आहेत. टॉक्झिकचा अर्थ आहे विषारी. जर आपण प्राशन किंवा घेतलंय ह्याला तर आपल्याला इंज्युअर होऊ शकतं, एखाद्या दिवस डेथ सुद्धा होऊ शकते. टॉक्झिक आहे. तिसरा मुद्दा लिक्विड स्टेटला आहे. जे अल्कोहोल आहेत मेजरली, जे लोअर मेंबर आहेत ते सगळे लिक्विड कंडिशनला असतात. आणि महत्वाचा मुद्दा, त्यांना एक अल्कोहोलिक स्मेल, त्यांचं जे एक वास आहे बरं का, त्या वासावरून आपण सांगू शकतो की यार हे डेफिनेटली अल्कोहोल आहे. दुसरा, प्युअर फिनॉल आर कलरलेस. फिनॉल हे देखील कलरलेसच असतात. वॉटर सारखे, अल्कोहोल सारखे ते सुद्धा कलरलेस आहेत. फिनॉल टॉक्झिक सुद्धा आहेत. जनरली लोअर मेंबर जे आहेत ते लिक्विड कंडिशनला असतात, किंवा सॉलिडला सुद्धा असलं तरी त्यांचा मेल्टिंग पॉइंट हा कमी असतो. आणि महत्वाचा मुद्दा, फिनॉलला कार्बॉलिक किंवा फिनॉलिक स्मेल, त्यांना एक विशिष्ट प्रकारचं ओडर किंवा स्मेल असतं, त्याला आपण म्हणूया कार्बॉलिक ऑर्डर किंवा फिनॉलिक ऑर्डर किंवा स्मेल असं आपण म्हणूया. हे झालं फिजिकल स्टेट बद्दल. आता तिसरा मुद्दा, बॉइलिंग पॉइंट बद्दल डिस्कशन करूया. बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन वगैरे आपण नंतर बघूया, डायरेक्ट आपण बघूया बॉइलिंग पॉइंट. ॲज द ॲटॉमिक नंबर ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल इन्क्रीजेस, जसं जसं ॲटॉमिक नंबर फिनॉलचं किंवा अल्कोहोलचं वाढत जातं, बॉइलिंग पॉइंट अल्सो इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉइंट सुद्धा वाढत जातं. ॲटॉमिक नंबर वाढलं, बॉइलिंग पॉइंट वाढणार. आता ॲटॉमिक नंबर वाढलं तर इकडे कसं बघा, एक्झाम्पल CH3OH मिथिल अल्कोहोल, त्याचा मिथिल अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट दिलाय 65 डिग्री सेल्सिअस. आता ॲटॉमिक नंबर वाढूया, ॲटॉमिक नंबर ऑफ अल्कोहोल, किंवा याला मॉलिक्युलर मास असं देखील म्हणतो आपण. मॉलिक्युलर मास म्हणजे एक एक कार्बन वाढत गेला. तिकडे बघा, CH3CH2OH, मिथिल अल्कोहोलपेक्षा इथिल अल्कोहोलचा मॉलिक्युलर मास किंवा त्याचा ॲटॉमिक नंबर कार्बन 1 ने वाढलाय, किंवा मॉलिक्युलर मास वाढलाय, म्हणजे कार्बनची संख्या वाढली. किती वाढली? CH2 ने. मग आता याचा डेफिनेटली बॉइलिंग पॉइंट सुद्धा काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. पहिले 65 डिग्री सेल्सिअस होता मिथिल अल्कोहोलचा, इथिल अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट आला 78 डिग्री सेल्सिअस.
आता दुसरा मुद्दा, बट इन आयसोमेरिक अल्कोहोल ॲज ब्रँचिंग इन्क्रीजेस. आयसोमेरिक अल्कोहोल म्हणजे जिथं मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा आहे, अशा वेळेस ब्रँचिंग जर वाढली बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस. ब्रँचिंग वाढली की बॉइलिंग पॉईंट कमी होतं आणि ब्रँचिंग कमी राहिली म्हणजे स्ट्रेट चेन अल्कोहोल जर राहिले बॉइलिंग पॉईंट वाढतं. त्याचे दोन एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल नंबर 3 आणि एक्झाम्पल नंबर 4 मध्ये क्लिअर. एक्झाम्पल बघितलं की लक्षात येईल. एक्झाम्पल नंबर 3 मध्ये पहिल्याच्या कंपॅरिझन करा 1, 2, 3च्या मध्ये मिथिल अल्कोहोल 65 डिग्री सेल्सिअस, इथिल अल्कोहोल 78 डिग्री सेल्सिअस. आता हा एन प्रोपिल अल्कोहोल सरळ चेन आहे, 1, 2, 3 कार्बन. एन प्रोपिल अल्कोहोल 97 म्हणजे वाढत गेला. पण पुढं याचाच आयसोमर एन प्रोपिल अल्कोहोलचा आयसोमर म्हणजे हा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे हा प्रायमरीवर न लावता मी आता सेकंडरीवर लावला म्हणजे ब्रँच झालंय. ब्रँच याला आपण म्हणूया आयसोप्रोपिल अल्कोहोल. ब्रँचिंग झालं की बॉइलिंग पॉईंट काय होतं, कमी होतं. हा डाटा महत्वाचा नाहीये. हे डिग्री सेल्सिअस मध्ये तुम्ही लक्षात ठेवायची गरज नाहीये, फक्त पॅटर्न लक्षात ठेवा. दोन गोष्टी लक्षात ठेवा. ॲज द ॲटॉमिक नंबर, मी इथं मॉलिक्युलर मास असं म्हणतो, मॉलिक्युलर मास. ॲज द मॉलिक्युलर मास ऑफ अल्कोहोल ऑर फिनॉल इन्क्रीजेस बॉइलिंग पॉइंट ऑल्सो इन्क्रीजेस. आणि दुसरा मुद्दा, इन आयसोमेरिक अल्कोहोल द ब्रँचिंग इन्क्रीजेस बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस और ब्रँचिंग डिक्रीजेस बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस. हा पॅटर्न लक्षात ठेवा बॉइलिंग पॉइंट ऑफ फिनॉल आणि अल्कोहोलसाठी. आता तिसरा मुद्दा, सॉलिबिलिटी. सॉलिबिलिटीचा अर्थ परत सांगितलंय की अल्कोहोल आणि फिनॉल वॉटरमध्ये जर आपण डिझॉल्व केले तर ते डिझॉल्व होतात का. जर डिझॉल्व झाले तर आपण म्हणूया वॉटर सोल्युबल, जर झाले नाही तर आपण म्हणूया वॉटर इनसोल्युबल. आता शुगर, साल्ट हे जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर ते सोल्युबल होतात. का होतात, कारण की तिथे एक विशिष्ट प्रकारचा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं. त्याच पद्धतीने फिनॉल अँड लोअर अल्कोहोल आर सोल्युबल इन वॉटर ड्यू टू फॉर्मेशन ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हा शब्द इंटरमॉलिक्युलर वर सुद्धा गेला नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस मध्ये. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर म्हणजे काय होतं, समजा हे बघा हा वॉटर मॉलिक्यूल आहे, HOH वॉटर मॉलिक्यूल आहे, इकडे HOH हा वॉटर मॉलिक्यूल आहे. आणि अशा वॉटर मॉलिक्यूल मध्ये जर आपण अल्कोहोल जर टाकला ROH म्हणजे अल्कोहोल, तर आपण ह्याच्या पूर्वी बघितले अल्कोहोल मध्ये जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे तो पोलार आहे म्हणजे ऑक्सिजनवर पार्शल निगेटिव्ह आणि हायड्रोजनवर पार्शल पॉझिटिव्ह चार्ज येतो. वॉटरमध्ये सुद्धा तीच कंडिशन आहे, ऑक्सिजनवर पार्शल निगेटिव्ह आणि हायड्रोजनवर पार्शल पॉझिटिव्ह चार्ज येतात. मग काय होतं, अल्कोहोल मधला एक पार्शली पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन दुसऱ्या वॉटरच्या निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन सोबत तो बॉन्ड तयार करतो. आणि अल्कोहोलचा ऑक्सिजन वॉटरच्या हायड्रोजन सोबत बॉन्ड तयार करतं म्हणजे HOH परत HOH अशा प्रकारची एक स्पेशल बॉन्डिंग जी पहिले नव्हती, पण वॉटरमध्ये अल्कोहोल ऍड झाल्यानंतर या प्रकारे हायड्रोजनमुळं बॉन्डिंग तयार झाली. आणि अशा प्रकारच्या बॉन्डिंगला इंटरमॉलिक्युलर, कारण की दोन वेगळ्या मॉलिक्यूल मध्ये असल्यामुळे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणतात. आणि याच्यामुळे काय होतं, बॉइलिंग पॉइंट जो आहे अल्कोहोलचा तो बाकीच्या मॉलिक्यूल ऑर्गॅनिक कंपाऊंड पेक्षा डेफिनेटली वाढतो. आणि असंच जे स्ट्रक्चर आहे बघा, ROH जनरल रिप्रेझेंटेशन आहे अल्कोहोलसाठी. आणि इकडे दाखवलं फिनॉल बद्दल, तर फिनॉल बद्दल बघा, फिनॉल आपण AROH असं लिहू शकतो. AR म्हणजे ॲरोमॅटिक, किंवा याला PHOH असं देखील लिहितात. PH म्हणजे फिनाइल ग्रुप, म्हणजेच याला आपण असं सुद्धा लिहू शकतो. बघा हे फिनॉल आहे, फिनॉलला जनरल PHOH लिहिलं तरी फिनॉल, AROH लिहिलं तरी फिनॉल. याच फिनॉलला आपण या पद्धतीने रिप्रेझेंट केलं. फिनॉल मध्ये सुद्धा OH ग्रुप आहे, निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन आणि पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन. तो हायड्रोजन जो आहे वॉटरच्या ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतं आणि फिनॉलचं ऑक्सिजन
दुसऱ्या वॉटरच्या हायड्रोजन सोबत तयार होतं आणि हा HOH या हायड्रोजनमुळं एक स्पेशल हायड्रोजनमुळं बॉन्डिंग तयार होते आणि या बॉन्डिंगला म्हणूया इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. सो या पद्धतीने आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल आणि फिनॉल त्याच्यावर डिस्कशन केलं. उद्यापासून आपण सुरू करूया केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल्स.